सो हे काय स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आजचा नवीन व्हिडिओ आहे योगेंद्र चव्हाण. तुम्हाला माहिती असेल योगेंद्र चव्हाण पुण्यातले एक अतिशय फेमस फोटोग्राफर आहे. त्याचबरोबर कॅनॉन इन्फ्लुएन्सर आहे. कॅनॉनचा ब्रँड आहे त्यांच्याकडे आणि कॅनॉनचे ब्रँड्स त्यांना त्यांचे कॅमेराज लेन्सेस वगैरे हे सगळे यूज करायला देतात आणि त्यांचा रिव्ह्यू वगैरे घेतात. त्यांची स्वतःची एक फर्मसुद्धा आहे, ते इन्स्टिट्यूट वगैरे चालवतात. सो गाईज त्यांनी शूट केलेली एक वेडिंग आहे, तर त्याचा आपण सिनेमॅटिक व्हिडिओ जो आहे तो स्टेप बाय स्टेप बघणार आहोत आपण. चला तर मग चालू करूयात आजचा व्हिडिओ. स्टार्टिंगलाच तुम्ही बघू शकता नाव वगैरे सिद्धी आणि तुषार. वाव, दोघांची मस्त मेन गोष्ट काय मित्रांनो, तुम्हाला जर सिनेमॅटिक व्हिडिओ किंवा सिनेमॅटिक बनवायचा असेल तर त्यासाठी सगळ्यात पहिले तुम्हाला समजलं पाहिजे की तुम्हाला शॉर्ट्स कुठले घ्यायचे. ते शॉर्ट्सवरती लक्ष द्यायचे, तुम्हाला वेगवेगळ्या अँगल्सवरती लक्ष द्यायचे. त्याचबरोबर कलर कॉन्ट्रास्ट वगैरे काय आहे हे समजलं पाहिजे तुम्हाला. कलर थिअरी काय ह्या गोष्टी समजल्या पाहिजेत. तर इथे बघू शकता की नवरा आणि नवरी दोघांची जे ड्रेसिंग आहे ती सिमिलरच आहे, बरोबर. त्याचबरोबर बॅकग्राऊंड पण बघू शकता तुम्ही, बॅकग्राऊंडचा कलर वगैरे किंवा स्किन टोन या सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायच्या असतात, जेणेकरून तुम्ही एक चांगला आउटपुट काढू शकता. ठीक आहे. शॉर्ट्स वगैरे एकदम व्यवस्थित घेतलेले आहेत. इमोशन्स वगैरे आहे, सप्तपदी आहे, कन्यादानाचे शॉट आहे. आणि तुम्ही याचा फ्रेम रेट बघितला तर थोडासा जास्त आहे. 60 FPS वगैरेवरती शूट केलेला आहे. स्मूथ आहे जास्त फुटेज. जसं शूट करणारा एकदम क्वालिटी माणूस पाहिजे तसंच तुमचा एडिटरही तेवढाच क्वालिटी पाहिजे, जेणेकरून हे जे सगळं फुटेज वगैरे आहे ते स्मूथली एडिट करून तुम्ही चांगला आउटपुट काढू शकता. शूटचं कलर वगैरे जे आहे ते प्रॉपर मॅच केलं आहे. जबरदस्त. हे ट्रॅडिशनल वेडिंग आहे, जे महाराष्ट्रीयन लग्न काय असतं तर हे अशा टाईपचं लग्न असतं. त्यामध्ये तुम्हाला सप्तपदी वगैरे दिसते, कन्यादान वगैरे दिसतं, होम वगैरे दिसतो, फेरे दिसतात. सगळ्या गोष्टी यामध्ये कव्हर केलेल्या असतात. घेऊ शकता तुम्ही. हा फ्रंट एकाचा शॉट आहे. मी फेरे सांगतो तुम्हाला, फेरे पण तुम्ही घेऊ शकता. फेरे ऍक्च्युली तुम्ही थोडासा वाईड घेतले तर बेस्ट दिसतात, कारण तो पूर्ण राऊंड वगैरे व्यवस्थित दिसतो. हा सप्तपदीचा शॉट आहे, हा पण तुम्ही वाईड घेऊ शकता. किंवा एक्स्ट्रीम क्लोजर मध्ये हा पायाचा शॉट जसं घेतलाय त्या टाईप मध्ये घेऊ शकता. एकदम प्रॉपर नीट व्यवस्थित डिसाईड करून कुठले शॉर्ट्स घ्यायचे सगळं प्लॅनिंग वगैरे करून केलेलं शूट आहे ते. हे गडबडीचं शूट नाही आहे जे आपण बघतो मोस्टली की खूप गडबड वगैरे असते लग्नामध्ये. तसंही शूट नाही आहे, प्रॉपर वेल मॅनेज केलेली वेडिंग आहे. मस्त. मला तर आवडला गाईज व्हिडिओ हा. तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ मला नक्की कमेंटमध्ये सांगा. भेटूत आपण पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, टेक केअर आणि बाय बाय.